ज्या पद्धतीमध्ये जसं मी म्हटलं की गेली अनेक वर्ष आता आपण राजकारणावर बोलतोय तर गेली अनेक वर्ष आपण सक्रिय राजकारणामध्ये आहात आणि एका मोठ्या फरकानं आपण सतत जिंकून येत आहात. त्यामुळे तुमचे कार्यकर्ते जरी तुमचा फोन सांभाळत नसले तरी त्यांचं कायम असं म्हणणं असतं की आता यावेळी तरी वर्णी लागली पाहिजे मंत्रिमंडळात. त्यांचं म्हणणं काय, माझंही म्हणणं आहे. त्यामुळे अर्थात असं असतं, मी तुम्हाला एक सांगतो की प्रत्येकाला वाटतं मंत्री व्हावं, मंत्री झाल्यानंतर वाटतं की चांगलं खातं मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळे असं प्रत्येकाला वाटतं, मलाही वाटतं, स्वाभाविक येते, म्हणजे अस्वाभाविक काही नाही आहे. पण मी ज्या पक्षामध्ये आहे, ज्या विचारातून मी पुढे आलेलो आहे, त्या विचारांमध्ये आम्हाला नेहमीच हे शिकवलं जातं की आम्ही काम जे करतो ते आम्ही एका विशिष्ट ध्येयवादाकरता काम करत असतो आणि त्याच्यामुळे मी काही ढोंगीपणाने असं म्हणणार नाही की मला मंत्री व्हायचंच नव्हतं, मी प्रयत्नच केले नव्हते, असं काही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. मी कुठल्याही एखाद्या आमदारासारखं मी पण इच्छुक होतो, यात काही म्हणजे यात लपवण्यासारखं माझ्या दृष्टीने काही नाही आणि लपवायची आवश्यकता पण नाही आहे. पण आमचा पक्ष हा असा पक्ष एक आहे, आमची विचारधारा अशी विचारधारा आहे की आमच्याकडे असे शेकडो हजारो कार्यकर्ते आहेत की जे आयुष्यामध्ये आमदारही होत नाही तरी सुद्धा पक्षाचं काम करत असतात. खरं. आमच्याकडे असे अनेक लोक आहेत की जे स्वतःचं घरदार सोडून या विचारधारेचं, या पक्षाचं काम करत असतात आणि मी स्वतःला भाग्यवान याच्याकरता समजतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारामुळे आणि त्यात मी शाखेत जात असल्यामुळे आणि काही काळ प्रचारक राहिल्यामुळे मी अशी अनेक मोठी माणसं जवळून पाहिली की जी अत्यंत बुद्धिमान होती, अत्यंत कर्तृत्ववान होती, तरीसुद्धा ती अत्यंत चारित्र्यवान होती आणि अत्यंत निगर्वी होती आणि एवढं सगळं असून त्यांनी आपलं उभं आयुष्य हे या देशाकरता, त्या विचारसरणीकरता समर्पित केलं होतं. मला वाटतं की इतक्या मोठ्या विचारधारेमध्ये माझ्यासारखा एक कार्यकर्ता काम करत असतो आणि त्यामुळे शेवटी मंत्रिपद आल्याने काय होतं, तर मंत्रिपद आल्याने म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स तुमच्याकडे येतात, तर तुम्ही जनतेची सेवा अधिक प्रभावीपणे करू शकता. एवढंच आहे. जनतेची सेवा मी आजही करतोच आहे. आमदार म्हणून शेवटी सामान्य व्यक्ती सुद्धा जनतेची सेवा करतच असतात, पण आमदार म्हणून मला थोडा अधिक अधिकार असतो. सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेर मी 4 प्रश्न विचारू शकतो, मी अधिकाऱ्यांना 4 गोष्टींचा जाब विचारू शकतो आणि त्यामुळे मंत्री होणं ही महत्वाची बाब असली तरी सुद्धा ते एकमेव ध्येय आहे आणि त्याच्याकरता राजकारणात आहे, अशी काही भारतीय जनता पार्टीतल्या कुठल्याच व्यक्तीची आणि माझी सुद्धा भूमिका नाही.